मैत्रिणींनो, तुम्ही सतत स्वतःवर रागावता, टीका करता का? तुम्ही प्रेमाला अपात्र आणि अयोग्य आहात असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही अव्यवस्थित, अंधाधुंदी, गोंधळाच्या स्थितीत राहता का? तुम्ही अशा मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांच्या जवळ किंवा अशी माणसं आकर्षित करतात जी तुम्हाला कमी लेखतात किंवा बिनमहत्त्वाचं ठरवतात? येस, मिरर वर्कच्या 21 डेच्या या सिरीजमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे आत्मसन्मान. आत्मसन्मान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, स्वतःच्या मूल्यांबद्दल आणि क्षमतांबद्दल तुमच्या मनामध्ये असलेला आदर आणि अभिमान आहे. स्वतःला सुयोग्य, सकारात्मक आणि इतरांच्या आदरास पात्र समजणे म्हणजे आत्मसन्मान. हा आत्मसन्मान अहंकार नसून स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःमध्ये जे काही गुण आहेत त्याचा स्वीकार करून जगण्याची सदृढ आणि मानसिक अवस्था आहे. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. आपण स्वतःला किती मौल्यवान समजतो हे महत्त्वाचं आहे. स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे, स्वतःला दोष न देता स्वतःकडे सकारात्मकतेने पाहणे, स्वतःचा स्वाभिमान बाळगणे, आपल्या विचारांना आणि आपल्या नैतिकतेला जपणे. उच्च आत्मसन्मानामुळे होतं काय तर आपली मानसिक आरोग्य, नातेसंबंध आणि आपलं जीवन आपण समाधानाने व्यतीत करतो. आपल्या मर्यादांचं भान राहतं. आपल्या मर्यादा मान्य करून आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. म्हणून आत्मसन्मान ही जीवनातील अत्यंत महत्त्वाची अशी भावना आहे. मिरर वर्कमध्ये आपण स्वतःवर प्रेम करायला शिकत आहोत. अंतर्बाह्य प्रेम, आपल्यापाशी जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप सन्मान आणि कृतज्ञता असणं, आपलं मन, आपलं अद्भुत शरीर, आत्मा या तिन्हीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं, आपण जसे आहोत त्याबद्दल कौतुकानं, प्रशंसा करणं, कृतज्ञतेने मन भरून जाणं, जसे आहोत तसं स्वतःला आवडणं, स्वीकारणं, यालाच आत्मप्रेम म्हणतात. आणि ही आत्मस्वीकार आणि मान्यता असल्याशिवाय स्वतःवर भरभरून प्रेम करणं अशक्य आहे. स्वीकार करायचं म्हणजे काय? आपल्यातील दोष, त्रुटी, न्यूनता विना तक्रार मान्य करायचं. तुम्ही लहान बाळ पाहिलं असेल, ते पूर्ण कुटुंबाच्या केंद्रस्थानी असतं. त्याला हवं ते मागण्याची भीती वाटत नाही किंवा त्याला भावना व्यक्त करण्याची भीती वाटत नाही. हसत खेळत असतं. आपल्या आजूबाजूच्या, स्वतःवर, सगळीकडे लोकांवर प्रेम करतं. आजपासून आपल्याला आपल्यातील टीका, संवाद, न्यूनता या सगळ्याबद्दल मनापासून मुक्त व्हायचं आहे आणि स्वतःला सांगायचं आहे, मी गुणी, चांगली व्यक्ती आहे, मी प्रेमास पात्र आहे, मी स्वतःला प्रेम, सन्मान आणि मान्यता देते. अगदी 100 वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे. आणि हे कधी सिद्ध होणार आहे तर सरावाने सिद्ध होणार आहे. आणि हे सकारात्मक बदल तुमच्यामध्ये घडणार आहेत. अशा वेळेस कधीतरी नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात किंवा मी तर जाड आहे, मग मी कसं काय स्वतःला आहे तसं मान्य करू. ते विचार येऊ द्यात. नकारात्मक विचार हे येतच राहतात. ते योग्य, अयोग्य, चूक, बरोबर काहीही विचार करू नका. तुम्हाला काय हवं आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि तशा सकारात्मक स्वयंसूचना स्वतःकडे पाहून, आरशामध्ये स्वतःकडे पाहून तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि जेव्हा हे तुम्ही सतत सांगाल तर ते सरावाने सिद्ध होणार आहे. आणि हा बदल तुम्हाला तेव्हाच जाणवेल जेव्हा तुम्ही हे सतत करत राहाल. तर आजच्या मिरर वर्कमध्ये मी सांगितलेल्या या सकारात्मक स्वयंसूचना तुम्हाला स्वतःकडे पाहून म्हणायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आज डायरीमध्ये लिहायचं आहे की तुमच्यातील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडत नाहीत किंवा शरीराचा कोणता असा एक भाग आहे जो तुमच्या रंगाबद्दल असेल, तुमच्या गुणांबद्दल असेल, तर ते तुम्ही एक यादी त्याची लिहून काढायची आहे. त्याचबरोबर इतर व्यक्ती जे तुमच्याबद्दल मत व्यक्त करतात जे तुम्हाला आवडत नाही, तर ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचं आहे. समजा एखादी तुमची मैत्रीण म्हणत असेल की तू खूप जाड आहेस, तर ते विधान लिहून त्याच्यासमोर सकारात्मक स्वयंसूचना अशी लिहा, मी जशी आहे तशी मला खूप आवडते, मी छान आहे, मी जसं आहे तसं स्वतःचा स्वीकार करते. अशा प्रकारे तुम्हाला या स्वयंसूचना लिहायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डायरीमध्ये तुमच्याकडे तुमच्या क्षमता काय आहेत, तुमच्याकडे कोणकोणते चांगले गुण आहेत, असे कोणते गुण आहेत की ज्यामुळे तुम्ही लोकांना हवेसे वाटता, तर त्या सगळ्या गुणांची यादी तुम्हाला करायची आहे. आणि
ती यादी अशा ठिकाणी ठेवायची आहे की येता जाता तुमचं तिकडे लक्ष जाईल आणि ती वाचल्यानंतर तुमच्या स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास आणखी वाढायला लागेल. तर या 3 गोष्टी तुम्हाला डायरीमध्ये लिहायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काय कमतरता आहे ती गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांची तुमच्याबद्दलची काय मत आहे त्याच्यासमोर सकारात्मक स्वयंसूचना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेल्या गुणांची यादी तुम्हाला करायची आहे. तर या 3 गोष्टी तुम्हाला डायरीमध्ये लिहायच्या आहेत. तर आजचं हे आत्मसन्मानाबद्दलचं मिरर वर्क हे जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढील अशाच एका नवीन संकल्पनेसह 21 डेजच्या या सेल्फ लवच्या मिरर वर्कच्या सिरीजमध्ये, सेल्फ हिलिंग चॅलेंजमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.